लेट पण थेट आले स्वागत करूया दोघी. हाय हॅलो हॅलो पास आउट झाल्यानंतर आज आपण जवळजवळ 21 वर्षांनी, आता आपण 2025 मध्ये आहोत, जवळजवळ 21 वर्षांनी आपण भेटतोय. ह्यामध्ये अधूनमधून कोणाकोणाची भेट होत होती. कधीतरी आम्ही मित्रमंडळी आहेत ती भेटत होतो, कधीतरी आम्ही योगेश पवारच्या घरी जात होतो भिवंडी येथे काही कामानिमित्त, म्हणजे मुरबाड रोडला. त्यावेळेला योगेश पवारची आमची नेहमीच भेट होत असे. योगेश पवारने आमची तिथे उत्तम व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. सुरुवातीच्या त्याच्यामध्ये खरं म्हणजे आपण भाषणामध्ये काय करतो, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा शेवटला करतो, पण व्यवस्थाच एवढी एकदम त्यांनी चोख केली होती, त्याच्यामुळे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मला आधीच करावा लागला. भरपूरच मजा केलेली आहे, सर्वांनाच ती माहिती आहे. काही आपल्या मित्रमंडळींनी तिथेच पहिल्यांदा ताडी पिली, काही आणि ती आठवण आधी तर त्यांना आठवणच वाटली, पण नंतर काही दिवसांनी सारे म्हणायला लागले आम्हाला फसवलं, आमचं हे केलं, आमचं ते केलं, असंही काही लोकांची वक्तव्य आली. काही असो, गोष्टी होत असतात, काही गोष्टी होत असतात, त्या होतच राहणार. आयुष्यामध्ये सर्व चालतं. त्याने एकच मी विनंती करतो की ज्या आहेत ह्या तुमच्या कोजवाडशी जोडलेल्या आहेत, पण आमच्याही व्यथा काहीशा तशाच आहेत. एकदा ती मागे कटकट सुरू झाली की ती पॉझिटिव्हिटी आणि बाकीच्या सर्व गोष्टी अशा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडतात आणि डोके एवढं सुन्न होते, असं वाटते की कुठेतरी निघून जावं. पण आपल्या सर्व मैत्रिणींना एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या नवऱ्यामागे असा त्रास लावू नका, म्हणजे ह्यांना शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा स्थान मिळणार नाही. अशी लोक जी आहेत त्या लोकांचा मी इथे निषेध करतो. ते पुढच्या वेळेला येतील तेव्हा त्यांचं स्वागत करू, पण आज निषेध झाला पाहिजे. आज ग्रुपवर बोलताना आम्ही आमचे योगेशजी जे आहेत त्यांच्याविषयी जाधव वगैरे काही नावांनी, आज मला इथे छाती टोकपणे सांगावं लागते की ते जाधव नसून ते पवारच आहेत आणि ते वाघच आहेत. लेट पण थेट आले स्वागत करूया दोघी. हाय आता जे 2 मेंबर आलेले आहेत त्याच्यातले मला वाटते ग्रामसेवक आणि एक शिक्षिका आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याला जाताना भरघोस मदत करतील पुढच्या कार्यक्रमासाठी, अशी आपण त्यांच्याकडून आशा अपेक्षा ठेवूया. सर्वांच्याच जीवनामध्ये कोण ना कोण असतं. बॅच वर्ष 2002 ते 2004 सगळ्यात आपण इकडे एकत्र झालेलो. त्यासाठी खास करून आपण गौरव पाटील आणि प्राची संख्या यांनी घेतलेला इनिशिएटिव्ह. हा शीतल आहे. मला असं वाटतं की त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणून आज कदाचित आपण एकत्र आहोत. युक्ता संख्या म्हणजे काही लोकांना माहिती नसेल तर युक्ता संख्या म्हणजे प्राची संख्या. आज जवळजवळ 20-21 वर्षानंतर आपण एकत्र भेटलो. काही लोक येणार होते, कॉन्ट्रीब्युशन पण केलं पण येऊ शकले नाही. जे काय असेल ते XYZ आपण नेक्स्ट टाइम आपण अशी अपेक्षा करू की ते नेक्स्ट टाइम आपल्या जोडीला असतील आणि कदाचित जास्त मेंबर असतील. हे पहिलंच वर्ष एवढ्या वर्षानंतर एकत्र आलं.
पुढच्या वर्षी जास्तीत जास्त मेंबर सहभागी होतील. जे नाही आले त्यांनी पण आम्ही असं समजतो की काही असतील त्यांचे रिझल्ट नाही येऊ शकले, पुढच्या वेळेस येतील अशी अपेक्षा करू. बाकी आता प्रत्येक जण आपापलं इंट्रोडक्शन देऊन आपापलं मनोगत थोडंफार व्यक्त करतील. आता नेक्स्ट लेडीज. सुचिता नरेंद्र पाटील, लग्नाच्या आधी लग्नानंतर सुचिता गिरीश्रम. आपण 2002-2004 कृषी पदविका बॅचचे सगळे विद्यार्थी आहोत. सर्वप्रथम सांगू इच्छिते का ज्यावेळेस आपण सगळ्यांनी ॲडमिशन घेतलं त्यात मीच एकटी ग्रॅज्युएशन झालेली होती. मला त्यावेळेस खूपच आकड वाटलं की ही सगळी माझ्यापेक्षा लहान मुलं आहेत, 10वी-12वी झालेली, आणि मी कशी यांच्यामध्ये ॲडजस्ट होईल असं मला त्यावेळेस प्रथम वाटलं होतं. आणि मी ह्या मैत्रिणी माझ्याशी बोलतील का नाही असंही वाटलं होतं. पण त्यानंतर थोडेच दिवस झाले आणि मग सगळे एकत्र मी बसने प्रवास करायची. माझ्यासोबत पुष्पा होती, एक गावीत म्हणून जनता कॉलेजची होती, आम्ही येत होत्या, आणि बाकीचे सगळे ट्रेनने. पण ह्यांनी सगळ्यांनी मला ॲक्सेप्ट केलं, सगळ्या मैत्रिणी झाल्या. त्यात विपुलची मी आत्या, त्यामुळे आणखीनच सगळ्यांची ओळख. सगळे सांगायला लागले विपुलची आत्या आहे, त्यामुळे सगळेच जण बोलायला लागले. आणि खूप छान असा 2 वर्षाचा प्रवास झाला जो माझ्या कॉलेजमध्ये झाला नव्हता. कारण मी कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं तरी मुलांसोबत एवढी काय बोलत नव्हते. पण इथे आल्यानंतर कॉलेजला कोसबाडला आल्यानंतर एक बोलायची सवय झाली आणि आपण सगळे चांगले सगळेजण मित्र झालो. भांडणं सुद्धा झाली असं मला तर वाटते काही काहींमध्ये. तरी पण ती 2 वर्ष भांडणाची पण मला तर वाटते चांगली गेली असती. कोणाला आठवत असेलही आज काय असेल ते. पण खूप छान 2 वर्ष गेली. त्यानंतर लगेचच आपले कृषी पदविका नंतर झाल्यानंतर जॉबसाठी फॉर्म सुटले होते, लागले, त्याच्यामध्ये काही न लागले. पण ते आज तो विषय नाही काढायचा, कारण आजचा जॉबचा विषय नाही, कारण काही लागले नाही, कोणाला वाईटही वाटू शकते, बरोबर आहे. त्यामुळे नाही ना, मग चांगली गोष्ट आहे, मस्त मजा करताय. त्यामुळे आज आपण सगळे एकत्रच आणि एकाच ह्याच्यामधले आहेत असाच विचार करून आजचा दिवस एन्जॉय करायचा आहे. हे गेट टुगेदर हे करायचं हा प्रत्येकाचाच विषय असतो, कारण प्रत्येकाची आपली शाळा कॉलेजची पण झालेली असतात, फॅमिलीची झालेली होती. परंतु आपलं हे फर्स्ट टाइम होत आहे. 2 वर्ष झाले आपण करतो असं करून राहून गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या कारणासाठी राहते. परंतु माझं मत असं आहे की कोणासाठीही थांबू नका, गेट टुगेदर करावं. कारण आपण कसं आहे, स्वतःसाठी काहीच करत नाही, आपल्या फॅमिलीसाठी करतो, प्रत्येकासाठी काही ना काही करत असतो. पण आपण स्वतःसाठी वेळ देतो का? तर नाही देत. आणि हा आजचा दिवस आपल्यासाठी वेळ देण्याचा आहे. आजच्या दिवशी घरचं सगळं विसरून जायचं आहे. नवरा काय करत असेल, बायको काय करत असेल, जेवण झालं की नाही असा विचार करायचा आणि आज सगळं विसरून एन्जॉय करायचं आहे, एवढंच माझं मत. त्यानंतर आणखीन एक मत आहे की स्वतःसाठी वेळ द्या. मी सुद्धा स्वतःसाठी 1 तास वेळ देते. मी स्वतः 1 तास 7 ते 8 योगा क्लासला जाते, एन्जॉय करते. शनिवार रविवार सुट्टीचा असेल, जास्त शनिवार रविवारी सुट्टीचा दिवस असतो, पण शनिवारी जवळपास माहेर असलं आणि नरफड तिथे जाऊन येते. आणि माझं सासर बरोबर आहे, ते चिंचणीच्या बाजूलाच आहे. वेकेशनमध्ये आम्ही जातो, परंतु सुट्टीच्या दिवशी जातो तर शनिवारी पटकन जाऊन येतो, जास्त थांबत नाही आणि वेकेशनमध्ये तिथे जातो. तर माझं म्हणणं एवढंच का एन्जॉय करायचं, कारण जीवन आपलं माणसाचं आपण आता पुढचा जन्म येतो की नाही आपल्याला माहिती नाही, परंतु स्वतःसाठी आपण एन्जॉय करायचं आहे. कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते का आम्ही 1 तास योगा करतो. ज्या मुली आहेत विविध धर्माच्या जातीच्या आमच्याकडे 1 तास ज्या मुली येतात त्याच्यामध्ये कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी शिक्षक आहेत. परिचय करून दिला, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आपले वीरेंद्र की खरोखरच त्यांचं सर्व काही वीर असं आहे. त्याच्यानंतर जिच्या चित्ताने सर्व काही सूचित झालेलं आहे अशी सुचिता सुद्धा बोललेली आहे. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा लेडीज फर्स्ट म्हणून लेडीज कडूनच सुरुवात करायचं आहे. जिच्या प्रज्ञेचे पडसाद या आपल्या बॅचवर आपल्या मित्रमैत्रिणींवर पडावे. पुन्हा एकदा विनंती करतो, आपली सर्वांची मैत्रीण प्रज्ञा ही आपल्या समोर आपला स्वतःचा परिचय आणि 2 शब्द मनोगत व्यक्त करते. आणि बोलायचं म्हणजे जेव्हा आपण 2004 ची बॅच, आम्ही 10वी नंतरचे विद्यार्थी होतो त्या बॅचला कोसबाडच्या. आणि ते झाल्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन केलं
11वीला मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि माझं BCom कम्प्लीट केलं. एक हे असते की ग्रॅज्युएशन म्हणजे लग्न करण्यासाठी पण ग्रॅज्युएशन हा एक महत्त्वाचा एक विषय असतो. आणि ते ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये जॉब केला, मध्ये मध्ये परीक्षा द्यायचो. त्याच्यानंतर 2012ला जॉब लागला. लग्नही 2012. मुलगा माझा 2012चा आहे. असं 2012 हे माझ्यासाठी लकी इयर आहे. पण मी म्हणते की 2012 माझं लकी इयर आहे. आणि मला 2 मुलं आहेत. एक माझा मुलगा 6वीला आहे आणि एक 2रीला आहे मुलगा. आणि मला दिलेला आहे सफाळा कपासे आणि मी राहते आता पालघरला 2 वर्ष. माझ्या आईकडं हरेश्वर पाटील. लग्नानंतरचं नाव शीतल रोहन पाटील आहे. त्याच्यानंतर आपलं 2002-04 पर्यंत आपलं कृषी पदविका झाली. त्याच्यानंतर लगेच 2006ला मला जॉब लागलेला आहे. आता म्हणजे 19 वर्ष कंप्लीट झाली. खूप अभिनंदन सुद्धा करते आणि आभार सुद्धा मानते. तर त्यांच्यामुळे आज म्हणजे युक्ता संखे, शीतल पाटील, गौरव म्हणजे सगळेच आपले मित्रमैत्रिणी त्यांनी आपल्याला सगळ्यांनी एकत्र आणलं. म्हणजे आजचा दिवस म्हणजे मागच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी आज आपल्याला सगळ्यांना एकत्र म्हणजे ज्यांना आपण म्हणजे क्लासमध्ये बघायचो. म्हणजे काल रात्री जेव्हा फोटो टाकले ना सगळ्यांनी तेव्हा मी बघत होते अरे हा कोण आहे लक्षात नाही, अरे हा कोण आहे लक्षात, म्हणजे पटकन चेहरे लक्षात नाही येत होते. तर आता आल्यावर म्हणजे माझं नाव आहे माझं नाव ते म्हणजे काही काही अपडाऊन मध्ये म्हणजे प्रत्येकाने ओळखायचो पण कॉलेजमध्ये एवढं काय ओळखायचं नाही असं. तर माझं नाव अश्विनी ऋषिकेश देसाई सासरचं आणि माहेरचं अश्विनी पाटील होतं. आणि माझं सासर आहे खारेकुरण पालघर पण मी राहते विरारला आणि लग्न अगोदर मी गोवण्याला राहायची. मला 2 मुलं आहेत. ती मुलगी आहे माझी ध्रुवी आणि मोठा मुलगा 8वीला आहे. आणि मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. आणि मी सकाळी 8:30च्या कधी 9च्या ट्रेनला निघते. परंतु माझे सासू सासरे आहेत म्हणजे माझ्या मुलांची पूर्ण जबाबदारी म्हणजे दिवसभर माझे सासू सासरे त्यांना सांभाळतात, त्यांचं व्यवस्थित करतात. म्हणजे त्याच्यामुळे मी निश्चिंतपणे माझा जॉब करू शकते. ह्याचं श्रेय पहिलं माझ्या आई बाबांना होतं, त्यांचे आशीर्वाद. आणि आता माझ्या सासू सासऱ्यांचे माझ्यासाठी खूप खूप आशीर्वाद आहे. बस एवढंच बोलते. धन्यवाद. सर्वांना प्रिय असलेला प्रियंका. सर्वांना माझा नमस्कार सगळ्यांना. माझे नाव प्रियांका कमळाकर राऊत आणि लग्नानंतरचे नाव प्रियांका अभिजित म्हात्रे. 2004ला आपण जेव्हा ॲग्रिकल्चर कोर्स आपला डिप्लोमा कंप्लीट झाला त्याच्यानंतर मी 11वी 12वीला दांडेकर कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि नंतर मी वीरेंद्र आपला तो माझ्या संगतीलाच होता. त्याच्यानंतर मग ग्रामसेवकच्या एक्झाम्स दिल्या, त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. मग पुढे मी DED केलं. DED झाल्यानंतर मला लगेच 2012ला वाणगाव एज्युकेशन सोसायटीचे जम ठाकूर हायस्कूलमध्ये परमनंट जॉब मिळाला आणि मी तिकडे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून लागली. त्याच्यानंतर 2012ला माझं लग्न झालं. मला चटाळे म्हणजे आपल्या मथाण्याच्या बाजूलाच असणारा स्टॉप तिकडे दिलं गौरवच्या जवळ आणि तिथे मी राहिले. पुढे मी 2015-16ला विरार येथे राहण्यास गेले. विरार नंतर तिकडे माझा संसार चालू झाला. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. त्याच्यानंतर 2021 मध्ये माझे बाबा कार्यक्रमाची पहाट जिच्या रूपाने झालं ती प्राची आपल्यासोबत आपलं मनोगत व्यक्त करत आहे. सगळ्यांचं आधी आभार मानते, तुम्ही आला तिकडे त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. आणि माझं नाव आहे प्राची सुरेश संखे माहेरचं आणि सासरचं नाव आहे युक्ता यतीन संखे. माझं माहेर आहे पाम आणि सासर आहे हुकटण. तर 21 वर्षानंतर आपली सगळ्यांची भेट झालेली आहे. खूप आनंद वाटतं. कोणी जाड झाले, कोणी बारीक झाले, सगळ्यांचे चेहरे थोडेसे चेंज झाले. कोणी ओळखायला येतं, कोणी ओळखायला येत नाही. बरेचसे जण आले नाहीत, त्याचंही दुःख वाटतं. पण नेक्स्ट टाइम सगळे येणार आहेत. कारण मार्च एंडिंग असल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी कारणं सांगितली की आमचे मार्च एंडिंग असल्यामुळे कामं आहेत. पण ठीक आहे, अडचणी असतात, प्रत्येकाला असतात. पण हा योग 21 वर्षानंतर आलं होतं तर वेळात वेळ काढून आले पाहिजे होते. जाऊ दे, आपण आता त्यांच्याविषयी बोलू शकत नाही, कोणाचं अडचणी असतात त्यामुळे. पण मस्त छान वाटलं, मजा आली सगळ्यांना बघून आणि सगळ्यांचे चेहरे असे सगळे हसते, सगळे एकदम छान आहेत, सगळे चांगले आहेत.
सगळे सुखी आहेत, सगळे आनंदी आहेत. आणि गौरवच्या बहिणीचं हे रिसॉर्ट आहे. खूप सुंदर रित्या गौरवने सगळं नाश्त्यापासून जेवणाची सोय सगळ्यांसाठी आणि आदल्या दिवशी सगळं फ्री मध्ये त्याने सगळी सोय सगळ्यांना केलेली आहे. आणि विपुल आणि गौरव यांनी दोघांनी सगळ्या जेंट्स लोकांची चांगली राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी उत्तम सोय केलेली आहे. त्यामुळे त्याचं पहिले आभार मानतो आम्ही. आणि खूप छान रिसॉर्ट आहे. तुम्हाला यायचं असेल कोणाला तर तुम्हाला ऍड्रेस मी सेंड करतेच. आता आले नाही, कोणाला अजून बाहेरच्या लोकांना जरी यायचं असेल तर खूप सुंदर आहे. इकडे निसर्ग एकदम छान आहे, आजूबाजूचं वातावरणही खूप छान आहे. तर या नक्की या रिसॉर्टला भेट द्या. माझ्याविषयी सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची काहीच गरज नाही. फारच थोडक्या अशा शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि सर्वांचे कान तृप्त होण्यासाठी आतुर झालेले आहेत. तृप्ती सर्वात शेवटी सर्वांना तृप्त करून जाणार आहे. आता आपलं मनोगत व्यक्त करते तृप्ती. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. माझं लग्न अगोदरचं नाव तृप्ती प्रभाकर पाटील आहे. लग्नानंतरचं नाव आहे जिज्ञा जितेंद्र पाटील. माझं आता 2005ला जॉब पण लागला आणि 2005लाच माझं लग्न झालं. मला एक मुलगी आहे, ती इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. एक मुलगा आहे, तो 9वीला आहे. आणि मी आता सध्या डहाणू तालुक्यातच शेणसरी ग्रामपंचायतीला ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. हे विद्यार्थी घडवणं खरंच फार कठीण असतं आणि या कठीण क्षेत्रात आपल्या आयुष्याचं योगदान देणारा धनंजय आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव धनंजय पाडेकर. काय झालं काय झालं ज्यावेळेस आपण सगळे पास आउट झालो त्यानंतर लगेच भरती निघली. भरतीमध्ये काय आम्ही सक्सेस झालो नाही, पण त्याच्या पुढं काय करायचं हे सगळ्यांसमोर एक चिन्ह उभं राहिलं होतं. त्यानंतर इतर पण भरत्या केल्या, पण काय झालं होतं त्यावेळेस आपण सगळे 10वी पास झालो होतो. 10वी पास झालो होतो त्यामुळं एवढं काही नाही. नंतर मग पुढं म्हणजे ग्रॅज्युएशन केलं. पण काय झालं, माझे वडील शिक्षक असल्यामुळे तर ते मला बोलायचे की तू DED कर, BEd कर, पण थोडंसं वेगळं कर काहीतरी. तर मग मी विचार केला की बाबा सर्वसामान्य मुलांना तर सगळेच लोक शिकवतात, पण आपण थोडंसं एक स्पेशल काहीतरी करूया. तर मग मी विचार केला की मग असंच एक माहिती मिळाली मला की एक म्हणजे स्पेशल एज्युकेशनचा कोर्स असतो मतिमंद मुलांचा. तर मग मी तो विचार केला की ठीक आहे चला काहीतरी वेगळं काहीतरी करूया. तर मग मी काय केलं, मतिमंद मुलांचं पहिले DED केलं 1 वर्षाचं. त्यावेळेस बेलापूर इथे होतं. मग ते BEd केल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं की तो गव्हर्नमेंटला अप्रूव्ह त्याचं पास होत नव्हतं. मग काय केलं म्हटलं आता याच्यात केलं. त्यानंतर मी 1 वर्ष जॉब पण केला जव्हार इथे मतिमंद मुलांचा. पण त्याच्यामध्ये काय होतं, गव्हर्नमेंट ती एक विनाअनुदानित शाळा होती आणि त्याचे चान्सेस नव्हते पुढे. आणि नवीन शाळा असल्यामुळे तिथं काय मला चान्सच नव्हता की माझं जव्हार असेल. आपण जव्हार वाडा विक्रमगड 3 ब्रांचेस होता. 3 ब्रांचेस बघतो सध्या. सगळ्यांचे आभार मला याच्यासाठी द्यायचे होते कारण दिलीप कुरकुटे फार वर्षांचा भेटला मला. फार आठवण येतो ना. 12वी झाल्यानंतर आम्ही दोघं 11वीपर्यंत पण आम्ही सोबत होतो कॉलेजला. जव्हारात 11वी कॉमर्स 12वी कॉमर्स आम्ही सोबत केली होती. त्याच्यानंतर मी फर्स्ट टाइम जव्हार सोडून हॉस्टेलमध्ये राहायला आलो होतो. तर हॉस्टेलचं जीवन कसं असतं काय असतं ते मला काहीच माहीत नव्हतं. तर दिलीपनीच तेव्हा मला सगळी हेल्प केली होती त्यावेळेस. आणि आम्ही दोघं एका चटात जेवायचो आणि एकाच चटीवर झोपायचो आम्ही दररोज. सतीश पण आहे, धनंजय आहे, योगेश आहे, पवार. तरी सगळ्यांचं फार धन्यवाद. थँक्यू. विशाल असला तरी अंतःकरण एवढं हळवं असतं माणसाचं की आयुष्यामधले चढ उतार अनुभवता मैत्रीला कसं जागावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल. की ज्या मित्रांमध्ये आपल्याला काही म्हणजे आपण ज्या वेळेस घर सोडून आई वडील सोडून येतो आणि ज्यांच्या सहवासाने आपण ही आयुष्यातली कठीण 2 वर्ष घालवली की बोलता बोलता या विशालच्या डोळ्यातून पाणी निघावं म्हणजे ही एक सद्विचारांची किंवा सत्मानाची आदर्श आपल्यासमोर. आणि खरंच मला आता हेवा वाटतोय की आपण यासारखे हळवे मित्र आपल्या या 21 वर्षात कमावलेले आहेत. कारण इथं आल्यापासून
कोणी असं म्हटलं नाही की मी आयुष्यामध्ये या 21 वर्षात मी एवढे कोटी कमावले किंवा एवढे लाख कमावले. परंतु कोलवाड आपला कॉलेज आलो, माझे वडील वारले होते. म्हणजे वडिलांचं एक ध्येय होता तर त्यांनी ग्रामसेवक डिप्लोमा करावा. वडिलांचं मला तेव्हाच ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट झालं 13वा झाला ना तेव्हा मी हॉस्टेलला आलो. तर मला योगेशने वगैरे सगळे सांभाळा आणि माझा कुटुंब सगळा गव्हर्नमेंट सर्वंट. पण मला नोकरी करायची नव्हती, मला नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी तेव्हा जेव्हा कोलपाट सोडला, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केला, त्याच्यानंतर मी धंद्यात उतरलो. मी रिक्षा चालवली 5 वर्ष. रिक्षा चालवल्यानंतर टुरिस्ट लाईनला उतरलो. माझ्या 2 गाड्या चालवल्या. नंतर ते सोडून माझा आज टायर अलाइनमेंट बॅलन्सिंगचं शॉप आहे हायवेला. पोलीस कधीही आले तरी मला तिथं भेट देऊन जातात. मला मदत सुद्धा केली होती सतीशने. आमची गाडीचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा. पण तुम्हाला भेटलं एवढा आनंद वाटला, बरं वाटलं. मला एवढं असं झालं होतं का मी कधी इथे येतोय. मी काल 3 वाजेपासून निघालो होतो. मला 2 तास मला योगेशने अडवलं. मी त्याला टाकून निघालो. मला मला राहतच नव्हतं का मी कधी निघतो इथून. मी एकटाच मी याला घ्यायला वाशिंदला पण गेलो. कीर्तिमान ज्याच्या नावामध्ये खरोखरच आयुष्याचं वैभव किंवा आयुष्य कसं बिंदास जगावं हे ज्याच्याकडून शिकावं असा वैभव, ज्याच्या आयुष्यामध्ये कमी वयातही ज्याने फार मोठमोठे अनुभव घेतलेत असा आपला वैभव उर्फ बाबूलाल, सर्वांचा आवडता असा आपलं मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार. तुम्हाला नाव तर माहितीच आहे माझं, वैभव पाटील. हॅलो, तुम्हाला माझं नाव तर माहितीच आहे, वैभव पाटील. आता ज्या नावाने तुम्ही मला ओळखता बाबूलाल म्हणून, ते विपुल राऊतने दिलेली मला पदवी आहे. ते एक कॉमिक्स होतं, त्या कॉमिक्स बद्दल आता जास्ती नाही बोलणार. त्या कॉमिक्स मधलं एक पात्र होतं जे आम्ही रोज रीड करायचो. नवीन विपुल राऊत आम्हाला घेऊन यायचा आणि आम्ही त्या आवडीने वाचायचो. आणि अख्ख्या त्या आमच्या अपटाऊन मध्ये मीच लहान असल्यामुळे ते शेवटाला माझ्याच डोक्यावर पडलं गेलं. आणि तर गोष्ट अशी होती की जसे तुम्ही लोक कोणी 10वी 12वी नंतर आलो, मी तर एक खूपच लहान होतो. मला अजून आठवतंय मी खूपच लहान होतो. डोक्यानी, वयानी, परिस्थितीनी खूपच लहान होतो. आणि जेव्हा मी 10वी झालो, मला आठवते मी म्हणजे हसत खेळत आलो होतो घरी 10वीची परीक्षा देऊन, की मला असं वाटलं होतं की मी आता कॉलेजला जाणार. मी आता आमच्या शाळेमध्ये हाफ पॅन्ट होती 10वीला. मला असं वाटलेलं की मी आता फुल पॅन्ट घालणार, मी पण कॉलेजला जाणार, मी पण थोडंसं असं मुलांमध्ये फिरणार. कारण आमच्याकडे कॉलेज जे आहे चिंचणला ते सी फेसला आहे. तर थोडंसं मनामध्ये एक हे होती की कधी मी तिकडे जाणार. आणि अचानकपणे घरी एक दिवशी बॉम्ब पडला की अरे तुला कृषीला जायचं. आता कधी स्वप्नामध्ये पण बघितलं नव्हतं किंवा विचार नव्हता केला कधी कृषीची शाळा असते. आणि त्याच्यानंतर मग ते नशिबाने झालं, ऍडमिशन घेतलं. मोठे वीर शूरवीर भेटले. आणि सांगायची गोष्ट म्हणजे खरंच की मला काहीच अक्कल नव्हती म्हणजे होतो 10वी नंतर कृषी आलो होतो. आणि आपण 4 नंतर सोडलं तेव्हा आपण जास्त करून फोनवरच कॉन्टॅक्ट. मग जेव्हा मी 16ला माझा ऍक्सिडेंट झाला, 2 हात तुटले होते, तेव्हा राजन बहिणी राजनला कॉल केला. राजनने सगळ्यांना सांगितलं. तेव्हा सगळे मला घरी आणण्यात आलेले होते. तेव्हा आईला पण वाटलं की कोण आहे तसं करू नये, कारण की विपुल लोक जायचे. पण योगेश पण आला. योगेश सगळ्यांना घेऊन आलेला. ऍक्च्युली तो तर आई योगेश आई पण होती. तर मम्मीला पण माहिती कोण आहे करून. तर मम्मी पण विचारलं कोण आहे. मी सांगितलं कृषीचे, कारण की योगेश फर्स्ट टाइम आला तेव्हा मला खूप वाटलं की म्हणजे मित्र पाहिजेत असे पाहिजे. तसं मी कोणत्या पण गोष्टीला सपोर्ट केला तर असं नाही सांगत की फक्त ग्रुपवर मेसेज टाका, कोणी पोहोचेल नाही पोहोचेल ते विचार नका करू, पण आपले मित्र पोहोचतील. मला तेव्हा असं वाटलं की नाही मी मित्रासाठी कधी. काल पण मी मम्मीला सांगितलं मी कंपनीत जाणार, मित्रांना टाइम देणार, सकाळी येणार, परत संध्याकाळी जाणार. मम्मी सांगितलं ट्रॅव्हलिंग करा. मी ट्रॅव्हलिंग करेन काय घर पण महत्वाचं असते आणि दोन्ही महत्वाचं असते. मॅनेज करणं माझ्यासाठी कठीण नाही मिळते, पण मी कसं बघून मॅनेज करत होते. आता मी सिरॉन फार्मास्युटिकल आहे. मी 10 वर्ष झाली कृषी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे कृषीमध्ये. आणि माझी वाईफ MSc आहे, ती उंबरगावला काम करते SPC म्हणून. तिकडे लिफ्ट वगैरे बनवतात, एक्सपोर्ट करते ती कंपनी. आणि मला 3 वर्षाची मुलगी. थँक्यू. सांगावं असं वाटतंय म्हणजे वाचण्यात आलं, लिहिण्यात आलं, पण लिहिण्यापेक्षाही की प्रत्यक्ष अनुभव येतो. मित्र कसा असावा तर याचं उत्तर महाभारतामध्ये सापडतंय.
की आयुष्यामध्ये हजारो मित्र असण्यापेक्षा ना 2च मित्र असावेत. एक असावा श्रीकृष्णासारखा की जो आपल्यासाठी लढणार नाही पण विजय मात्र नक्की करेल, आणि दुसरा असावा कर्णासारखा की आपण चुकत असतानाही आपल्यासाठी लढेल. खरोखर सांगावं असं वाटतंय, मनापासून अभिमानाने मी सांगतो, दुनियेच्या नजरेत विपुल कसं आहे मला माहिती नाहीये, पण मी अनुभवलेला विपुल असेल ना, विपुल वात्रट असेल, काही असेल, परंतु ज्याच्या आयुष्यात सर्व गोष्टींची विपुलता आहे, पण ती विपुलता तो प्रत्येकासाठी वापरतो. हे विपुल हे नाव सार्थ होत आहे. मी विपुलला सांगतोय की 2 शब्दात तू तुझं मनोगत व्यक्त कर, आणि सांगायचं म्हणजे तो सहजरित्या करून जातोय. त्याच्या मनाला सुद्धा असं म्हणजे कधी मी ऐकलंय की कर्ण दानशूर होता, पण प्रत्येकाच्या कुठेतरी त्या कर्णाच्या मनात पण वाटत असेल की मला या युगानुयुग आज दानशूर कर्ण म्हणून ओळखला जातं, त्या कर्णामध्ये कुठेतरी थोडा तरी अहंकार असेल. परंतु हा विपुल असं काही सहजगत्या करून जातोय की खरोखर मित्र असावा तर विपुल सारखा असावा. इथं बसलेल्या प्रत्येकासाठी विपुलने कुठं काय नाही काय केलेलं असणार आहे. या विपुलला मी प्रत्यक्ष सांगतोय की तू तुझा अनुभव तू हळुवाररित्या अगदी आयुष्यातले काही रोमांचकारी क्षण असतील, काही हळवे क्षण असतील, प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, आणि विपुलकडून सर्वांना अपेक्षा आहे विपुल एक एक आयुष्यातला गुंता हळुवारपणे उलगडून सर्वांसमोर सांगणार आहे. माझं नाव सांगायची तर कोणाला गरज नाहीये, तरी पण एकदा सांगतो, विपुल सुरेखा राऊत, सो दाऊद एक राऊत. माझ्या आयुष्यामध्ये मी एक गोष्ट अशी शिकलो म्हणजे अनुभव असा आहे की माझ्या आयुष्यात असंख्य मित्र आले. त्या दिवशी मी एक मेसेज टाकला होता, कोसबाडनी मला काय दिलं तर तुमच्यासारखे सोन्यासारखे मित्र दिले. पुष्कळ मित्र आले माझ्या, कॉलेजला आले, शाळेच्या जीवनात आले, पण तुमच्यासारखे मित्र कधीच नाही जे मी तुमच्याशी फ्रीली बोलत होतो. कधी रागावून बोलायचो, कधी भांडून बोलायचो, काही वॉट एव्हर, म्हणजे कधी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता मी तुमच्याशी वागत होतो. ते आज पण वागतो, म्हणजे प्राचीशी वागतो, कधी शीतलशी वागतो. आता तिथे काही लिमिटेशन होते की आत्याबाई होती, तिच्यामुळे काही गोष्टी इथे ओपन करणे गरजेचे नाही, पण तिला माहिती आहे. 2004ला आपण कोसबाड कम्प्लीट केलं. कोसबाडच्या आठवणी अशा आहेत का ते हृदयात कुठेतरी घर करून बसलेले. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून प्राचीन मी प्रयत्न करतो की बाबा आपण गेट टुगेदर करू. खूप प्रयत्न केले, पण शेवटी आता सक्सेस झाला. काही नाही काही विघ्न. मग आता आमचं ठरलं का काही नाही, कोणी आले तरी चालतील, 5 जण तर 5 जण. आम्ही 6 आहेत, त्यातला आमचा एक गद्दार आला नाही, राजन. तुझे काही फॅमिली प्रॉब्लेम. कोसबाडने एवढं दिलं, भरभरून कोसबाडने दिलं. आणि कोसबाडमध्ये मी एक आयुष्याची गोष्ट शिकलो, जिद्द असं शिकलो का बाबा कोसबाड मध्ये जेव्हा ऍग्रिकल्चर डिप्लोमा करून बाहेर निघालो त्यावेळेस असं वाटलं होतं का नाही आता आपल्याला ग्रामसेवक बनायचं. स्वप्न रात्री झोपला का ग्रामसेवक बनायचं, गाड्या घेऊन फिरायचं, पैसे खायचे, जे आहे ते फ्रँकली अजेंडा क्लिअर. आपल्याला कोणत्या दिशेने वाटचाल करायची. माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे अजेंडे आले, पण शेवटी आज मी सक्सेस झालो. मराठी में बात करो, एकदम गावठी बोलो. आता कसं तो एंडिंग कौंसला रे मालक नाही, विठ्ठल का रे विशालनी एंडिंग कौंसला. इसने बुलाया, इसने मराठी नहीं है माला. राहू दे गा, अगर मेरे ढंग से बोल रहा हूँ ना. हाँ ये साले अच्छा लग रहा है, खुशी का माहौल है, आप भी अच्छे सज के आ रही है. हाँ आप तो खुशी से माहौल अच्छा है. मतलब क्या ऐतराज है आप लोगों को? हिंदी नहीं आती है? जब आप जाओ बाजार में तो कैसे खरीदते हैं, ये सीढ़ी कितने की, ये कितने की, तब हिंदी नहीं आती है. तो भाषा तो बोलना चाहिए. हाँ अब आलू कितने का है, कांदा कितने का है, तो है. मैं ज्यादा नहीं बोल लूंगा. सोचो समझो समय के साथ चलो. वाह 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 वाह. पालते घडीवर कितीही पाणी होता तरी हांडा भरणार नाही.
त्याच्यामुळे काही करा, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहताच मेला. वाळूचे कण रगडता तेली गळे. काकूनी काकाच्या कपाटातली काहीतरी कागदपत्रे काढली, कात्रीने करा करा कापली. चला मैं क्या हाल बताऊं, जो हाल है वो क्या बता के, वो हाल बता के क्या मैं सुधर जाऊंगा? जो हाल है वही, मैं तो खुशहाल हूँ. चल तुम्हारे जैसे दोस्त मिल गए तो मैं क्या, मुझे कोई हाल नहीं. मैं तो खुशहाल हूँ, मुझे क्या डर है? जो डर गया समझो मर गया. ओके, चलो ओके, धन्यवाद सबके लिए. या कार्यक्रमाला सर्वात जास्त जे योगदान लाभलेलं आहे आपली प्राची, विपुल आणि गौरव यांनी हा आजचा सर्व कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे. फार कॉन्ट्रीब्युशन करण्यापासून किंवा वर्गणी गोळा करण्यापासून ते आज आपण बसलेल्या खुर्चीची मॅनेजमेंट करण्यापासून पर्यंत किंवा व्यवस्थापन करण्यापर्यंत या सर्वांचं श्रेय या तिघांना देतोय. तसंच शेकडो किलोमीटरवरून आलेले आपले सर्व मित्र आणि मैत्रिणी एकमेकांबद्दल मनामध्ये स्नेहभावना आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि कुठेतरी आपण 2 वर्षाच्या या कृतज्ञतेने एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत. म्हणून आपण आज इथे एकमेकांसाठी वेळ दिलेला आहे. जे काही आलत नाही, त्यांच्या काही प्रापंचिक समस्या असतील, काही पर्सनल समस्या असतील, त्याच्यामध्ये येऊ शकले नाहीत, परंतु पुन्हा जेव्हा कधी हा कार्यक्रम होईल त्यावेळेस ते देखील यायचा प्रयत्न करतील आणि 100% येतीलच. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की काय बोलायचं, कसं बोलायचं. सगळ्यांनी सगळ्यांची जीवनगाथा उलगडून सांगितली, कोण काय करतंय, कसं करतंय. वेळ आलेली आहे माझं आयुष्य जे आहे ते सगळं असं उघड्या पुस्तकासारखं आहे. काही पुस्तकांना कव्हर असतात, ती कव्हर बघून बऱ्याच जणांना वाटतंय की आतमध्ये पुस्तकात काय असेल, एक उत्सुकता ताणली जाते आणि सर्वांबद्दल सगळं काही बोललेलं असतं. माझ्या मित्राला एवढी उत्सुकता आहे की समोर येऊन बसलेला आहे माझ्या आयुष्याचा. मी कोसबडला अपघाताने आलो, मला वाटलंही नव्हतं की मी कोसबडला जाईन किंवा मी कृषी पदवी केलं, मी ऍडमिशन घेऊन किंवा प्रवेश घेईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्याचं ध्येय काहीतरी वेगळं होतं आणि कुठेतरी माणूस भरकटला जातो, तसं मी भरकटला गेलो अपघाताने या कृषी विद्यालयामध्ये आलो. त्याच्या अगोदर काय झालं ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्यानंतर मला जे तुम्ही समोर बसलेत असे मला खरोखर जिवलग मित्रमैत्रिणी भेटल्या. आणि सर्वात आयुष्यात म्हणजे महत्वाची गोष्ट आणि जी तुम्ही उत्सुकता ऐकण्यासाठी खरी गोष्ट आहे, काही अपघात हे एवढे सुसह्य असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आणि मला सांगायला पण असं म्हणजे औत्सुक्य वाटतंय की आयुष्यामध्ये सीमा आली आणि सगळ्याच गोष्टींना सीमा लावून घेतली. असं बोलतात की माणूस ज्यावेळेस जवानीमध्ये असतो तेव्हा बेजबाबदार असतो. कुठेतरी त्याला असं वाटतं की जिथे लात मारीन तिथे मी पाणी काढीन. ही उमेद असते, जिद्द असते, पण त्या जिद्दीला, त्या उमेदीला जबाबदारीची जाणीव नसते. आणि जबाबदारी काय असते, ज्यावेळेस ना मुलगा उन्हाळक्या करतो त्यावेळेस आईबाप बोलतो याचं लग्न करून द्या, आपलं आपच सुधारलं जाईल. आणि खरोखर गोष्ट आहे, ज्यावेळेस प्रापंचिक जबाबदारी पडते, मग ती पत्नीची असेल, मुलांची असेल, आई वडिलांची असेल, त्यावेळेस असं बघा एक खोट असते, कोणत्या गावामध्ये उसटत असते सगळीकडं. पण कसं झालं ठीक आहे, काही गोष्टी असं असतात. आता विनोदाने यांनी सगळं सांगितलं, मार खायला लागला, सीमा आपले आप अपना लिया अशा रीतीने. आणि ज्या वेळी म्हणजे मला आता सांगावं असं वाटतंय की मैत्री का ठेवावी, मित्र का असावा, तो शेंबडा असावा, लंगडा असावा, लुळा असावा, कसाही असावा, पण आयुष्यामध्ये मित्र असावा. कारण ज्या वेळेस ना काही गोष्टी अशा असतात की त्या आई बापाशी पण बोलता येत नाही आपल्याला. सगळ्यांचे भाषण झालेले आहेत. गौरव जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडतोय. सगळ्यांना मध्ये बघतोय तो काय रे, सगळ्यांना किती काय काय आहे आणि सगळ्यांना देतोय तो प्लेटमध्ये. पॉपलेट आणि कोलंबी सामान स्पेशली त्याने हे आमच्यासाठी ठेवलं होतं.
जेवणासाठी काय काय आहे ते आपण पाहूयात. कोशिंबीर, तांदळाची भाकरी, राईस, इथे वरण आहे, पॉपलेट फ्राय, मला दे. असे बरेचसे प्रकार आहेत, तुम्हाला मी सांगते थोड्याच वेळात. चालेल तो पण राहुल सुद्धा आलेले आहे धावती भेट घेण्यासाठी. काय काय आहे सांगते. भाकरी, पॉपलेट, ग्रीन चिकन, मटण आणि कोलंबी. हे नाही घेतलं योगेश नाही. आमच्या दोघी चिमुकल्या आहेत. सुचिताची मुलगी आणि अश्विनीची मुलगी आहे, दोघी. सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. मस्त वाटलं, छान वाटलं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय फ्रेंड्स. अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. आणि